हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 3. वाचा ऋणोत्तीर्ण. ओवी क्रमांक 24. जे ज्ञान स्वये बुडे म्हणोनी भारी नावडे, ज्ञाने मोक्षू घडे ते निमालेनी. अर्थात अज्ञानामुळे स्वची विस्मृती होते आणि त्याची स्मृती झाली की त्या अशा स्मृतीचीही जेव्हा विस्मृती होते तेव्हा तेथे सच्चिदानंद स्वस्वरूपी कैवल्य प्राप्त होते. भौतिकाच्या मगरमिठीमधून सुटका होऊन जेव्हा स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. आनंदाच्या विरुद्ध काहीही नसले तरी आनंद हाही एक आध्यात्मिक विभाव आहे. हीच ती सोन्याची बेडी आहे. माऊली सांगतात की जेव्हा हा आनंदही स्वस्वरूपात विलीन होतो तेव्हा तेथे कैवल्य असते. आपल्याला जन्मोजन्मी दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग इत्यादी सहन करावे लागते. हे काही योग्य प्रकारे जगणे नाही. यात जगल्यासारखे वाटत नाही. या जगण्याला काही अर्थ नाही. आपल्याला जगल्याचे समाधान मिळायला हवे. समाधान तेव्हाच मिळते जेव्हा जगल्यामुळे आपल्याला तृप्ती होते. तृप्ती तेव्हाच मिळते जेव्हा जगल्याचा आपल्याला आनंद मिळतो. समाधान, तृप्ती, आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा जे करू ते परिपूर्णतेने केले जाते. भौतिक वस्तू जगताने कधीही परिपूर्णतेने काहीही होत नाही. आपली देहादी इंद्रिये सतत आणखी आणखी असा नारा लावतात. कितीही उपभोग घेतले तरी ती सदा अतृप्तच राहतात. उपभोग घेऊन होताच क्षणी ती म्हणतात की आता हे पुन्हा केव्हा. याचा अर्थ इतकाच आहे की समाधान, तृप्ती, आनंद हा भौतिकात मिळणे कधीही शक्य नाही. समाधान, तृप्ती, आनंद भौतिकाच्या पलीकडे आहे. हे सर्व अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्म देह जीवित ठेवून साक्षी राहून अवलोकन करण्यात आहे. उदाहरणार्थ चित्र काढण्यात दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग इत्यादी सर्व आहे. तथापि काढलेले चित्र अवलोकन करण्यात जराही दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग इत्यादी नाही, तर त्यात समाधान, तृप्ती, आनंद आहे. हलवाई होण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करावी. मिठाई करण्यापेक्षा ती खाण्यात आनंद आहे. या सर्वांचे उघड गुपित असे आहे की भौतिकामधून सुख होते आणि ते बाहेरून मिळते. यामुळे तेथे दुःख, असमाधान, अतृप्ती असते. तथापि अध्यात्मात समाधान, तृप्ती, आनंद आतून उत्स्फूर्तपणे येते. त्या समाधानापाठोपाठ, त्या तृप्तीपाठोपाठ त्यामधून आनंद मिळतो. समाधान आणि तृप्ती आनंदात विरून जातात, विरघळून जातात. आनंद शाश्वत, टिकाऊ असतो कारण आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. आनंद उपजत आहे, तो अंतस आहे आणि त्यामुळे तो स्वयंभू आहे, तो आत्मानंद आहे. यातच स्वतःमधून ब्रह्मांडात विश्वाची निर्मिती करून त्याचे अवलोकन करण्यासाठी येथे परमसूक्ष्म असलेल्या परब्रह्म पुरुषोत्तमाचे अंशात्म्याच्या स्वस्वरूपात जड देहधारी होऊन येण्यामधील कैवल्य आहे. ओवी क्रमांक 25. म्हणोनी पराधिका वाचा तो शृंगारू चौ अंगाचा, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. अर्थात 4 वाणी या 4 अंगांचे अलंकार आहेत. याच 4 वाणी अविद्येच्या जनक आहेत. त्यांचा त्याग केला तरीही त्या शिल्लक राहतात. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा अशा 4 वाणी स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण अशा 4 अंगांची आभूषणे अलंकार आहेत. याच 4 वाणी आणि ही 4 अंगे
यांना योग साधनेमध्ये महत्त्व आहे. त्यांचा उपयोग करून अध्यात्म साध्य केले जाते. वैखरी स्थूल देहाकडून मोठ्यांदा आवाज करून जप करून वापरली जाते. मध्यमा सूक्ष्म देहाकडून बाहेरून ऐकून किंवा मनात जप करून वापरली जाते. पश्यंती कारण देहाकडून मुखाने किंवा बाहेरून किंवा मनात जप न करता तो पूर्व सुकृताने आपोआप ऐकून वापरली जाते. परावाणी महाकारण देहाकडून साधक स्वतःच जप होतो आणि प्रत्यक्ष जप न करता वापरली जाते. याच 4 वाणी आणि हेच 4 देह आपल्याला भौतिकाच्या रहाटगाडग्यात अडकवितात. तथापि यांचा साधना उपासनेसाठी सुयोग्य वापर केला तर याच 4 वाणी आणि हेच 4 देह आपल्याला भौतिकामधून सोडवितात. माऊली सांगतात की असे जरी असले तरीही या 4 वाणी आणि हे 4 देह त्याग केले तरीही एका विशेष रूपात शिल्लक असतात. यामुळे आपण कैवल्य प्राप्त करू शकत नाही. हे कसे होते त्यासाठी माऊली पुढील 5 श्लोकांमधून आपल्याला उदाहरणे देत आहेत. ओवी क्रमांक 26. अंगाचेनी इंधने उदासू, उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू, करी तेथे भस्मलेशू, बोधाचा उरे. अर्थात उदास वृत्तीने लाकडाने अग्नीत उडी घेतली तरी राखेच्या रूपाने ते शिल्लक असते. तसे अविद्या नष्ट झाली तरी ती आत्मबोधाच्या रूपाने विद्या म्हणून शिल्लक राहते. उदास उद अधिक आस. उच्च आसनी विराजित होण्यासाठी लाकडाने जरी अग्नीत उडी घेतली आणि ते त्यायोगे तावून सुलाखून शुद्ध पवित्र झाले तरीही ते राखेच्या रूपाने शिल्लक राहते. ते पूर्णपणे समर्पण होत नाही, ते शून्य होत नाही आणि त्यामुळे ते पूर्णत्वाला पोहोचत नाही. याचप्रमाणे अध्यात्मयोगे अविद्या जरी नष्ट झाली तरी ती आत्मज्ञानाच्या योगे विद्या म्हणून शिल्लक असते. यामुळे ती पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी अडथळा ठरते. ओवी क्रमांक 27. अंगी लावलिया विभूती, ते परमाणुही झडती, परी पांडुरत्वे कांती राहे जैशी. अर्थात जरी अंगाला भस्म लावले आणि त्याचे बारीक कण गळून गेले तरी त्याचा पांढरेपणा अंगावर तसाच शिल्लक राहतो. तसे अविद्या नष्ट झाली तरी ती आत्मबोधाच्या रूपाने विद्या म्हणून शिल्लक राहते. जरी अंगाला भस्म लावले तरी त्याचे फक्त बारीक सारीक कणच निघून जातात. त्या भस्माच्या रंगाचा पांढरेपणा तसाच अंगावर शिल्लक असतो. आपल्याला तो भस्माच्या पट्ट्यांच्या रूपाने दिसतो, तो पूर्णपणे गळून जात नाही. याचप्रमाणे अध्यात्मयोगे अविद्या जरी नष्ट झाली तरी ती आत्मज्ञानाच्या योगे विद्या म्हणून शिल्लक असते. यामुळे ती पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी अडथळा ठरते. हरिओम.